नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पहा हे आर्महोलचे जे शेप आहेत ते कसे द्यायचे हे पाहिलं। तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचे जे शेप आहेत ते एकदम परफेक्ट पॉईंट टू पॉईंट कसे द्यायचे, जेणेकरून बाहीचे जे आकार आहेत ते आणि हे जे आपले ब्लाऊजचे आकार आहेत मुंड्याचे ते कसे मॅच होतील हे पाहायचं आहे। तर पहा, या इथे हा तुमचा ब्लाऊज आहे। समजा तुमचा ब्लाऊज कोणत्याही साईजचा असो, याप्रमाणे आपलं हे आर्महोलचं मार्किंग असतं। तर या इथे आपण हा जो आर्महोल आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला आर्महोल मोजून घ्यायचा असतो। 9.25 इंच आलेला आहे। तर बाहीला आकार देणं खूप सोपं आहे। एकदम पॉईंट टू पॉईंट तुम्ही जर आकार दिलेत तर ते अगदी व्यवस्थित येतात। जास्त बाहेरूनही द्यायची नाहीत आणि जास्त आतूनही द्यायची नाहीत। कॅप हाईट ही प्रमाणात घ्यायची आहे। खूप जास्तही घ्यायची नाही आणि कमीही घ्यायची नाही। बाहीची जी कॅप हाईट आहे ती आपण ब्लाऊजची जी बाही आहे त्याच्यानुसार घेत असतो। तर या इथे आपला मुंडा घेर पहा, आपण काल 9.25 इंच आलेलं पाहिलेलंच होतं आणि आत्ताही मी तुम्हाला या इथे मोजून दाखवलं। मुंडा घेर आपला 9.25 इंच आलेला आहे। तर हा बॅक पार्ट जो आहे तो पहा, आपण या इथे कसा आकार दिलेला आहे पॉईंट टू पॉईंट आणि किती मुंडा घ्यायचा, हा व्हिडिओ मी काल शेअर केलेला आहे। तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन पहा। तर आता आपण बाहीचं डिटेलमध्ये कटिंग पाहूया। बाहीचे आकार जेणेकरून चुकले नाही पाहिजेत, एकदम परफेक्ट तंतोतंत आकार हे आर्महोलचे यायला हवेत। तर आता आपण या इथे बाहीचं कटिंग करूया। तर या इथे 9.5 इंचाची मी बाही घेतलेली आहे। कायम मी 9 आणि 10 इंचाची बाही तुम्हाला दाखवतच असते। आता या इथे मी 9.5 इंचाची बाही घेतलेली आहे। तर आपण यामध्ये 1 इंच मिक्स केलं तर 10.5 इंच या इथे झालेलं आहे। तर या इथे आपण पहा, 9.5 इंच प्लस 1 इंच 10.5 इंच आपण या इथे बाहीची उंची घेतलेली आहे। आता आपण पहा, नेहमी छातीचा चौथा भाग करून या इथे मार्किंग घेत असतो। पण तुमची बाही कमी अथवा जास्त होते किंवा बाही पुरत नाही, हा प्रॉब्लेम येतो। त्यासाठी आपण मुंडा घेर मोजून आपण बाहीचं कटिंग करायचं आहे। तर आत्ताच आपण मुंडा घेर मोजला 9.25 इंच, हा या इथे मुंडा घेर आहे। तर पहा, पेपर मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग काढून मी पेपर कट करून घेतलेला आहे। पण या इथे बाहीची जी रुंदी आहे ती आपण मुंडा घेरानुसारच कट करणार आहे। आता या इथे आपण 3.5 इंच घेऊया। आज आपण फक्त इथले जे बाहीचे जे आकार आहे ते परफेक्ट कसे येतील हे पाहायचं आहे। त्यासाठी तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकदम परफेक्ट आकार मी तुम्हाला या इथे सांगणार आहे। या इथे मी 1 इंच दिलं तर पहा, 9.25 इंच आपला मुंडा घेर आलेला होता। तर अशा पद्धतीने पहा, मी 9.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। तर आपला पेपर जो आहे तो बरोबर आलेला आहे। म्हणजे पहा, बाहीची रुंदी जी आहे ती किती आलेली आहे, 10 इंच। छातीचा चौथा भागच या इथे आलेला आहे। कधी कधी हे कमी अथवा जास्त होऊ शकतं माप, कारण जसा मुंडा घेर असेल तसं हे माप वाढतं। आता इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे मात्र तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे, मी आकाराला परफेक्ट आकार येण्यासाठी मी या इथे कोणते पॉईंट आणि कसे घेते। आता हे पहा, हा जो मुंडा घेर आहे हा तिरका, याचा आपण असा मध्य करायचा। परत इथे अर्धा, इथे 1/2 इंच, इथे 1 इंच मी घेतलेला आहे। आता या लाईनचा आपण इथे मध्य केला, परत या लाईनचा आपल्याला मध्य करायचा आहे।
मध्य केलेल्या लाईनीचाच परत आपल्याला मध्य करायचा आहे. इथे मी हा मध्य केला. परत याचाही तुम्ही असा मध्य करा आणि इथे पाव इंच, या मध्यातनं इथे पाव इंच खाली मार्किंग करा. किंवा तुम्ही हा मध्य नाही केला, डायरेक्ट तुम्ही असा पॉईंट दिला तरी चालेल. तर आता हे जे पॉईंट दिलेले आहेत, फक्त एवढेच पॉईंट गरजेचे आहेत. पहा या इथे, आणि आकार आपले एकदम परफेक्ट येणार आहेत. आता पहा, हा जो 1 इंचाचा पॉईंट आहे तिथून असं डॉट डॉट करतच यायचं आहे सुरुवातीला, कारण आकार आपला व्यवस्थित येतो की नाही हे आपल्याला सुरुवातीला चेक करायचं आहे. आता या पॉईंटवरती मी आणून जोडलं. परत या अर्धा इंचाचा पॉईंट पासून हा जो मध्य केलेला आहे, मध्याचा मध्य, यामध्ये हे आणून मिळवायचं आहे. आणि मिळवल्यानंतर हा जो पाव इंचाचा पॉईंट घेतलाय तिथून असं जायचं. तर तुम्ही इथे आकार पहा, या बाजूने आकार व्यवस्थित दिसत आहे. तर पहा, आकार एकदम परफेक्ट आलेला आहे. तर आता आपण हे डार्क करून घेऊ. हे अशा पद्धतीने डार्क केलं. हा झाला पाठीमागचा आकार. आता पुढचा आकार कसा द्यायचा पहा. इथे हा जो पाव इंचाचा पॉईंट घेतलेला आहे तिथे आपल्याला आणून जोडायचं आहे. हा जो 1 इंचाचा आपण पॉईंट घेतलेला आहे तिथेच आणून जोडायचं आहे, याच्या पुढे नाही जायचं नाही. आता हा जो आकार आहे इथून असा करत करत आपल्याला या पॉईंटला आणून जोडायचा आहे आणि पानाचा आकार तयार करायचा आहे. तर पहा, या इथे परफेक्ट असा पानाचा आकार आपला तयार झालेला आहे. तर पहा किती छान आकार आपला या इथे तयार झाला. तर मी अगदी सावकाश तुम्हाला सांगितलेला आहे आकार कसा द्यायचा. इथे 6 इंच दंड घेर आणि त्याच्या पुढे 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलं. आता हे जे आकार आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहेत. आणि ही लांब बाही असल्यामुळे फिटिंग करताना आपल्याला थोडंसं असं राऊंड मध्ये फिटिंग करायचं आहे. म्हणजे बाही जी आहे ती एकदम हाताबरोबर टाईट मध्ये बसते. आणि इथून पहा, हा आकार असा आलेला आहे, तो असा डाऊन करायचा. 1 पाव ते अर्धा इंच तुम्ही डाऊन करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली बाही तयार झालेली आहे. तर पहा, खूप सोपं आहे आकार देणं, काहीही अवघड नाही. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर इथे पॉइंट देऊन घेऊया, आधी कट मारूया या इथे. आणि परत हा जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर या इथे पहा, हा पानाचा आकार कट करून काढला. तर आता या इथे पहा, ही जी बाही आपण कट केलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे चेक करूया. इथे पहा, हे शोल्डरमध्ये जोडण्यासाठी जातं. तर इथे मी हा पॉईंट दिलेला आहे. इथून आता आपण बाही चेक करूया. आता हा जो पाठीमागचा मुंडा आहे आणि हा हे पहा, हा पुढचा मुंडा आहे आणि हा पाठीमागचा मुंडा आहे. तर पाठीमागच्या मुंड्याला पाठीमागचा मुंडा लावून आपल्याला बाही चेक करायची आहे. तर इथे पहा, या पद्धतीने हा इथे पहा सेंटर आहे. तर या सेंटरवरती मी बरोबर पहा अशा पद्धतीने बाही ठेवली. आता हे आपण चेक करूया. तर अशा पद्धतीने पहा, मी बाही
इथून बाही हलून द्यायची नाही, एकदम पकडायची आहे. आणि पहा, या पद्धतीने आपली बाही बरोबर आलेली आहे. तर अशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे. एकदम परफेक्ट बाही येते आणि बाहीचे आकार ही परफेक्ट येतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.